सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। जगविख्यात लोणार सरोवराचं पाणी सतत वाढत असल्यामुळे आता चिंतेत वाढ झाली आहे। सततच्या अतिवृष्टीने पाणी वाढल्याचा अंदाज काढला गेला, मात्र आता पावसाळा संपलाय तरीही पाणी पातळी सातत्याने वाढते आहे। सुमारे 50,000 वर्षांपूर्वी बेसाल्ट खडकापासून निर्मित जगातील तिसरं आणि आशिया खंडातील पहिलं उल्कापात निर्मित लोणारच्या सरोवराच्या अस्तित्वावर आता संकट निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट आपण पाहूयात। लोणार सरोवराच्या पाणी पातळीत सतत वाढ। सततच्या अतिवृष्टीमुळे पाणी वाढल्याचा अंदाज। लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यात। जगविख्यात लोणार सरोवराच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्यानं आता अभ्यासकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अतिवृष्टीमुळे सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचा सुरुवातीला अभ्यासकांनी अंदाज वर्तवला होता, मात्र पावसाळा संपल्यानंतरही पाणी पातळीत वाढ होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होण्याची नेमकी कारणं काय, यावरून आता उहापोह सुरू आहे। कमळजा माता मंदिर जे आहे ते आजपर्यंत कधी पाण्यात गेलेलं नव्हतं, परंतु त्याचेही पाणी इतकं वाढलेलं आहे की 15 ते 20 फूट पाण्याची पातळी वाढलेली असल्यामुळे देवीच्या तांदळापर्यंत हे पाणी गेलेलं आहे। परंतु याकडे पुरातत्व विभाग असो किंवा फॉरेस्ट विभाग असो किंवा इतर विभाग आतापर्यंत काहीही बोलायला तयार नाही व काहीही कारवाई करायला तयार नाहीये। या सरोवराची पातळी किमान 20 ते 30 फुटानं पाणी पातळी वाढलेली आहे आणि यामुळे तिथलं कमळजा मातेचं मंदिर हे पाण्यात डुबून गेलेलं आहे। कमळजा मातेची मूर्ती सुद्धा पाण्यात डुबलेली आहे। जर जैवविविधताच राहिली नाही तर यापुढे पर्यटक येणार नाही, कोणी संशोधक येणार नाही आणि हे साधं डबक्यासारखं तलाव होईल। लोणार सरोवर हे संपूर्ण आम्लधर्मीय खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, ज्यात जीवसृष्टी जन्मच घेऊ शकत नाही। त्या लोणार सरोवरात काही दिवसांपूर्वी चक्क जिवंत मासे सापडल्यानं एकच खळबळ उडाली होती। सततच्या पावसामुळे सरोवराची पाण्याची पातळी वाढून त्याचं पीएच कमी झालं असेल, म्हणून जिवंत मासे सापडल्याचा त्यावेळी अंदाज अभ्यासकांकडून वर्तवण्यात आला। इतकंच नाही तर लोणार सरोवरात लोणार शहरातील वाहून येणाऱ्या घाण पाण्यामुळेही पाणी पातळी वाढल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र आता पावसाळ्यानंतर देखील सरोवराची पाणी पातळी सतत वाढते। साधारणपणे सरोवर निर्मितीपासून आजपर्यंत एवढी मोठी जलपातळी कधीच वाढली नव्हती। एक तर यावर्षी पाऊस भरपूर झाला, तसेच सरोवरातील पाचही धारांचे पाणी वाढल्यामुळे ते पाणी सरोवरात जाते। सिवेज ट्रीटमेंट प्लांट एसटीपी प्लांट आहे, त्याला पुन्हा नव्यानं करण्याची गरज आहे आणि जे काही पाण्याचे जे प्रवाह आहेत वेगवेगळ्या ठिकाणून जाण्याची ते सुद्धा थांबवून जे जैवविविधता जी आहे लोणार सरोवराची ती राखण्याची गरज आहे। सरकारला माझे या निमित्तानं निवेदन आहे, मी विधानमंडळामध्ये देखील हा विषय उचललेला आहे, तरी या विषयावरती सरकारने त्वरित गंभीर दखल घ्यावी आणि हे जैवविविधता जी आहे त्याचं संरक्षण करावं। लोणार शहरातील घाण पाणी सरोवरात जाऊन सरोवराचे मूळ नैसर्गिक अस्तित्व धोक्यात येत आहे। आज सरोवराची पाण्याची पातळी 20 फुटांनी वाढली आहे। हे पाणी सरोवरात जाऊ नये यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला वॉटर ट्रीटमेंट प्लांट देखील धुळखात पडलेला आहे, ज्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये। त्यामुळे जागतिक ठेवा असलेल्या सरोवराचे मूळ नैसर्गिक अस्तित्व संकटात आलंय। दुर्मिळ शेवाळे आणि सरोवराची जीवनचक्र यावर गंभीर प्रश्न निर्माण झालेत। याकडे राज्य आणि केंद्र सरकारनं तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, लोणार, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।